मुकाने काय वर्ण दत्तात्रेय महाराज की जय। देवादत्ता 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 अवधूता देवादत्ता अवधूता देवादत्ता 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 अवधूता देवादत्ता दिगंबरा देवादत्ता दिगंबरा देवादत्ता दिगंबरा देवादत्ता दिगंबरा देवादत्ता 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 सद्गुरु महाराज दत्ता तुझे रूप दाऊन दत्ता तुझे रूप दाऊन भेडे डोळ्या चे पाळणा भेडे डोळ्या चे पाळणा तेजा पूजा अंग कांती तेजा पूजा अंग कांती भेडे डोळ्या चे पाळणा भेडे डोळ्या चे पाळणा तेजा पूजा अंग कांती 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 कोटी सुरे लज्जित होती कोटी सुरे लज्जित होती शंख चक्र निराशुर डमरू शंख चक्र निराशुर डमरू कोटे लज्जित होती सोनाया लज्जित होती शंख चक्र निराशुर डमरू शंख चक्र निराशुर डमरू शंख भस्माभूषिता दिगंबरो भस्माभूषिता दिगंबरो दंडकामा धनु हाती दंडकामा धनु हाती भस्माभूषिता दिगंबरो
कांती तेजा पूजा अंग कांती पायी बापुरेचे दावे रूप बापुरेचे दावे रूप देवारता 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 देवादत्ता 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 सद्गुरु महाराज आज आनंदलीन तायामाय त्यांचं ते आनंदलीन झालेले आहेत. त्या निमित्तानं आपला हा कीर्तनाचा कार्यक्रम येण्यासाठी माहूरगडावरून खूप उशीर झाला. तुम्ही ताटकळत बसलात. महाराज येणार रस्ता आहे आपले खूप काही ठिकाणी चांगले झालेत, काही ठिकाणी रस्त्याची काही अवस्था बरोबर नाही. आमचे राम ते शिष्य आहेत. त्यांनी अहोरात्र कष्ट घेतात आश्रमासाठी. आणि त्यांची दत्त जयंतीला ते येणार. मात्र त्यांची पत्नीनं सांगितलं होतं की आज तुम्ही जाऊ नका, आणि ते थांबले. आणि बाकी भक्त आले. थांबणं आणि त्यांचं जवळ असतानाच निघून जाणं हे खूप मोठं भाग्य लागते. जर ते माहूरला आले असते आणि इकडे काही कमी जास्त झालं असतं, लोक म्हणत होते बघा माहूरला गेले. मात्र गुरु महाराज त्यांना माहूरला न येऊ देता महाराजालाच इथं आणायचं होत. असा योग. त्या निमित्तानं आपण सर्वांनी आपल्या कीर्तनाची सुरुवात ही राष्ट्रगीतापासून असल्यामुळे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उठून उभं टाकावं. लहान असो, बाळ असो, प्रौढ असो, सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उठून उभं टाकावं. अध्यात्माबरोबर राष्ट्राचा सुद्धा आपल्याकडे विचार असायला पाहिजे. म्हणून हे दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून मी प्रत्येक गावात बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता अभियान करत असतो. शिक्षण परिषद उभारली माहूर गडावर. वृक्षारोपणाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. त्यानंतर महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन, पाणी अडवा पाणी जिरवा, बुवाबाजी आणि ढोंगीपणा आणि रक्तदान शिबिर अशा अनेक उपक्रम एक राष्ट्राच्या उपयोगाला, राष्ट्र सेवा आणि राष्ट्रभक्ती आपल्याला घडण्यासाठी हे सुद्धा एक उपक्रम हातात घेतला. आणि आपल्या कीर्तनाची सुरुवात ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस राष्ट्रगीत नव्हतं. 10-12 वर्ष झाले असतील मला इथे. एक तप पूर्ण झालं कळबा पडेल इथे येण्याचं. आणि आता आपण माईनं बोलावल्यामुळं येणं पडलं. सावधान,
विश्राम सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की भारत माता की वंदे 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 बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा बसा भूस्थळे जीवाला भूस्थळे जीवाला जीव आला भूस्थळे जीवाला रमले पे गुंडाळीला 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 श्री मायेने आर जावळा श्री मायेने आर जावळा अनिला निराकार निर्गुण 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 हा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त रमले ते प्रक्षालित रमले ते प्रक्षालित रमले ते प्रक्षालित रमले ते प्रक्षालित रमले ते पाठवे मोक्ष पदाला गोरी पाठवे मोक्ष पदाला गोरी पाठवे मोक्ष पदाला गोरी पाठवे मोक्ष पदाला गोरी भूस्थळी जीवाला भूस्थळी जीवाला भूस्थळी भूस्थळी जीवाला कर्मले पे गुंडाळीला श्री मायेने अर्जा गुणा निला निराकार निर्गुण श्री गुरुदेव दत्त कर्मले पे प्रक्षाळित बाळ गुरुदत्त नामदेवुनी पाठवी मोक्ष पदाला गुण जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय सद्गुरु महाराज की जय भूस्थळी जीवाला कर्मले पे गुंडाळीला
बाळ गुरु दत्त नाम देऊनी आणि पाठवी मोक्ष पदाला गुण. तर बघतो आज आनंदलीन तायमा यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम. कर्मभूमीच्या ठिकाणी जीव आलेले आहेत. कर्मभूमी म्हणजे मृत्यू लोक. आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला कर्मभूमी म्हणतात. पूर्वेला जगन्नाथ, पश्चिमेला द्वारका, दक्षिण दिशेला श्वेत रामेश्वर, उत्तरेला हिमालय पर्वत, यामधला जो भाग याला म्हणतात ही कर्मभूमी. कर्मभूमीला जीव कसा आणला, या जीवाला कोण आणलं? जीव इथं येण्याच्या अगोदर कोण्या ठिकाणी राहत होता आणि कोणीतरी आणल्यामुळेच जीव कर्मभूमीला आला. काय आला की स्वतःहून आला? आणि कोण आणलं या जीवाला? पाच तत्वाचा देह हा 3.5 हाताचा देह हा पाच तत्वाचा बनलेला आहे. रजगुण, तमगुण आणि सत्वगुणाचा. आणि मधला जीव आहे आनंदाचा. मधला जीव हा परमेश्वराचा आहे. जीव हा परमेश्वराचा आणि देह हे 3 गुणाचा, रज, तम आणि सत्व. मग देह बनताना आणि पाचाचा उसना मागुण देणे लागे ज्याचे त्याला परतून, हा देह उष्ण आहे. मात्र जीव याच्यामधला जीव हाय म्हणूनच देह चालतो. आणि एकदा याच्यामधला जीव जीवात्मा जर निघून गेला, या देहाला मातीत गाडावं लागते किंवा जाळावं लागते, असं ठेवता येत नाही. कसा बनणार? तमगुणाचे 5 भेद आहेत. सत्वगुणाचे 15 भेद, रजगुणाचे 15 भेद, रजाचे 15 आणि सत्वाचे 15, 15 15 दोन्ही 30. 5 तत्वाचे 25 आणि 5 30, 30 आणि 30 60. आणि एवढे लोक हे देह चालवतात. आणि या सगळ्याचा मेन तत्व आहे प्रेम तत्व. याला निर्माण करणारा तत्व आहे. आणि एकापासून एका पोटी एक जन्माला आले. आकाशाच्या पोटी वारं जन्माला आलं, वाऱ्याच्या पोटी अग्नी जन्माला आला, अग्नीच्या पोटी पाणी जन्माला आलं, पाण्याच्या पोटी पृथ्वी जन्माला आली. हे एका पाठोपाठ एक जन्माला आले आणि एकमेकाला जन्माला आले आणि एकमेकाला खाऊन टाकतात. एका पाठी एक जन्माला येणं आणि एकमेकाला खाऊन घेणं. आणि ह्या आकाश तत्वाला, या 5ही तत्वाला बनविणार जे आहे हे होय प्रेम तत्व. आणि प्रेम तत्वापासून हे 5 तत्व बनतात. म्हणून अगोदर काय पाहिजे? प्रेम तत्वाची गरज आहे. आणि प्रेम तत्वालाही निर्माण करणारा एक अनुभव तत्व आहे. यालाही निर्माण करणार आहे. अनुभव नसेल तर प्रेम काय कामाचं? आणि प्रेम तत्वापासून 5 तत्व बनतात. प्रेम तत्वापासून 5 तत्व बनतात. मग सत्वगुणाचे 15 भेद, रजगुणाचे 15 भेद कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, हे मिळून किती झाले? 10. आणि 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे झाले 15. सत्वाचे 5 आहेत. व्यान, परान, आपान, उदान, समान, नाग, कुर्म, कुरकुल, देवदत्त आणि धनंजय. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे 15. हे 15, 30. आणि तमोगुणापासून हे निर्माण झाले. पृथ्वी, आकाश, वायू, तेज आणि आप, हे होय देह बनलेला. आणि जीव जो बनलाय, जीव हा परमेश्वराने निर्माण केलेला हा जीव आहे. आणि असा जो जीव आहे, हा या जीवाला मरण नाही. मरण फक्त याच्यातून जीव गेल्यानंतर या देहाला आहे. मग अशा प्रकारचा तो जीव कर्मभूमीला कसा आला? कोण आणलं?
जशी आपली आज सभा भरली अशी सभा आनंदाना ती मौजेने सभा बोलावली. त्या आनंद सभेमध्ये आधी अनादीच्या ठाई आनंद बैसला सभा कुरटाई ज्ञान पुरोहित ब्रह्मानंद दत्तात्रय आनंदाच्या उजव्या बाजूला, शहादत्त महाराज आनंदाच्या डाव्या बाजूला आनंदानं सभा बोलावली. सभेचे मुख्य मालक होते आनंद मालक. आणि त्या आनंद सभेमध्ये ब्रह्मानंद दत्तात्रय होते, शहादत्त महाराज होते, 32 आनंद होते, 12 ओंकार त्या सभेमध्ये आले होते, सप्तशैव त्या ठिकाणी आले होते. ज्ञान पुरोहित हात जोडून आनंदाच्या समोर उभे होते. चारी सृष्टीच्या दैवता त्या ठिकाणी आल्या होत्या. आणि त्या आनंद सभेमध्ये सर्वजण आल्यानंतर विद्या अविद्या पण आल्या होत्या. आता गाव सगळं तुम्हाला चुलबंद जेवण म्हणल्यानंतर एखादं किती गैरादे असू द्या चोरी करणार त्यालाही बोलवावंच लागते जेवायला. गाव सगळं चुलबंद म्हणलं त्याला कसं सोडता येते. तसे ते आनंद सभेमध्ये त्या विद्याला पण बोलावलं. आणि विद्या येऊन नाचू लागल्या स्वइच्छे करून. त्या विद्या सभेमध्ये नाचू लागल्या आणि मनानं नाचकाम सुरू केले. आणि नाचताना नवनाद प्रकारचा ताल त्यांनी काढला. सप्तस्वर, 36 रांगण्या, 14 ताल त्या आनंद सभेमध्ये. आणि जीव मात्र आनंद सभेमध्ये बाजूला होता. आणि तो जीव विद्या अविद्येच्या नाचाकडे बघू लागला. विद्या अविद्येचं नाचकाम होतं सप्तस्वर, 14 ताल आणि 36 रांगण्या बघून उभं करायची. आपण किती चांगलं कीर्तन करू दे, आपल्या कीर्तनाला तेवढं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता जीवाकडे नसते. आणि थोड्या माळेगावच्या यात्रेतली ढोलकी आणली तर टुकमुकू जरा बघतो, नाही चांगले अरे नाही नंबर 1 लावले यायचा काय जोडून बसणार. तसा जीव त्या 14 ताल, 36 रांगण्या आणि सप्तस्वराकडे असा टुकमुक बघू लागला. आणि तितक्याच वेळा प्रेम जाळे पसरून आणि आकर्षिले जीवाशी. त्या आनंद सभेमध्ये प्रेमाचं जाळ पसरून टाकलं आणि त्या जीवाला असं बोलावून घेतलं. आणि जीव मात्र विद्या अविद्येच्या ताब्यात आला. आणि विद्या अविद्येबाईनं काय केलं, विद्यामध्ये 14 विद्या, ब्रह्मविद्या, रसायन विद्या, सूत्रत विद्या, वाहन विद्या, वेद विद्या, वैदिक विद्या, कृषी विद्या, रत्न परीक्षा विद्या, गायन विद्या, नृत्य विद्या, नट विद्या, भविष्य विद्या, चातुर्य नावाची विद्या, रत्न परीक्षा विद्या, हे 14 विद्या. हे कृषी विद्या जे आहे की नाही, तुम्ही आता इकडे शेती करता, ही विद्या होय. जमलं तर बरं आहे, नाही जमलं तर मोठा अवघड आहे. रत्न परीक्षा विद्या, वाहन विद्या, वाहन ज्याला जमलं त्याला जमलं वाहन, सगळ्याला वाहन जिरत नाही आणि जमत नाही. चातुर्य नावाची विद्या, कोणाला कसं बोलावं काय नाही, चातुर्य नावाची विद्या होय. हे बऱ्याच जणांना जमते, कोणाला जमत नाही. काय बोलणं येतच नाही ते गप्पच बसते. हे चातुर्य हुशारी होय. ज्याची हुशारी त्याची मुसाफिरी होय. हे विद्या होय. नृत्य विद्या, नाचायची विद्याच होय. कोणाला नाचता येते आणि त्याच बघून आपणही लग्नात नाचाय बघता, पाय मोडून घराकडं. विद्याला गुड आहे, उगाच एरी हात केल्याने चालते काय, त्याचं ज्ञान लागतं. आणि विद्यानं हे 14 विद्या घेऊन आल्या. अविद्या मायनं काय आणलं, चोरी, दारत्व, सुरापान, अफू, गांजा, तंबाखू, मद, तमास, भक्षणा, विषारी सर्व मादक द्रव्य हे अविद्या मायनं आणलं. चोरी आहे, दारत्व आहे, सुरापान आहे, अफू आहे, गांजा आहे, तंबाखू आहे. आणि सगळे व्यसन आपल्याला, इकडे एकही नाही व्यसन आपल्याला. काही ना काही आपण करतो. गेला हॉटेलमध्ये कुठेतरी बिडे तरी उडतो, चुना खाय, पुड्या खाय, काहीतरी नाटक आपलं चालू आहे. आणि हे अविद्या माया होय. आणि विद्या आणि अविद्या या दोन्हीनं जीवाला आकर्षण करून घेतलं. आणि जीव आला आणि अविद्या मायेनं त्या जीवाला सांगितलं,
आल्याबरोबर चार बंधामध्ये जीवाला बांधून टाकलं. चार बंधामध्ये जीवाला बांधून टाकलं. माया, दैवता, प्रपंच आणि अविद्या जीवाला मायेमध्ये बांधून टाकलं. दैवताच्या बंधनामध्ये बांधून टाकलं. जीवाला देव ओळखू येऊ दिला नाही. आजही देवाची ओळख झाली नाही तुम्हाला. देव मंदिर में नहीं है, मस्जिद में नहीं है, चर्च में नहीं है. देव कसा ओळखू येईल तुम्हाला? आणि जीवाला प्रपंचामध्ये बांधून टाकलं. आणि हमेशासाठी माणूस म्हणते आता संसार सोडतो, आता मी सोडलोच, सोडल्यात जमा होणार. मात्र प्रपंच सुटत नाही, तिथंच अडकून. कोंबडीचे खुराडे आहेत ना, या खुराड्यातून काढलं की त्या खुराड्यात, मात्र खुराड्यामधून बाहेर पडत नाही. ते खुराड्यामध्येच अडकून पडते, मध्येच को 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 को. आणि या खुराड्यामध्ये अडकून पडते, याची सुटका होऊ शकत नाही. या बंधनामध्ये जीवाला बांधून टाकलं आणि अविद्येच्या बंधनामध्ये बांधून टाकलं. आणि परमेश्वरानं विचारलं, जीव होता कुठे गेला? कसा अपघात जीवाचा झाला? असा इथून मजा जळू कसा निष्ठला जीव? कोणी घात केला जीवाचा? तर त्या अविद्ये मायेनं जीवाला सांगितलं की बाळा, तुला इथला कर्मभूमीचा मला राजा बनवायचा आहे. म्हणजे राजा इथं आणून तुला राजा बनवायचा आहे. हे तुम्ही जे आले की नाही, तुम्हाला राजा बनवितो म्हणून इथं आणलं. तुम्ही राजे आहात काय? आता राजाचा डामडौल कसा पाहिजे? तर सगळे राजे आमचे बेजार. मात्र फसून आणलंय कर्मभूमी. आणि इथं आल्यानंतर प्रकृती स्वभावे गोविला शरीर रूपी वेष्टन जीवाला लावून टाकलं. हे शरीर दुसऱ्या शरीराला पाहून भीती, आणि हे शरीर दुसऱ्या शरीराला पाहून भूलते. प्रकृती स्वभावे गोविला माये फासे वेष्टीला, मायेच्या फासामध्ये वेष्टन करून टाकलं या जीवाला. याला माय, बाप, बहीण, भाऊ, चुलता चुलती, काका काकी, मामा मामी, हे मावस भाऊ, चुलत भाऊ, सक्का भाऊ, गुरु भाऊ, हे सगळ्या भानगडी लावून दिले आपल्या पाठीमा. हे बंधन होय. अहंकार डोही बुडविला, या जीवाला अहंकाराच्या डोहात नेऊन बुडिलं. आणि म्हणून प्रत्येक जीव अहंकारामध्ये राहतो. हा विचारी मळाला, जीवाकडे विचार ठेवला नाही. आजही विचार करण्याची क्षमता आपल्याकडे नाही. विसरला आनंदाशी. आणि एवढ्यातून सुटका होईल म्हणून मोह साखळी बांधलेला, जीवाला मोहाच्या साखळीत बांधून टाकली जीवाला. आणि मोहाच्या साखळीमुळं माणसं बंधनात अडकून पडले. आणि मोहाची साखळी दिसत नाही, तुटत नाही. आणि ते काय माहूरला येऊ देत नाही. मोहाच्या साखळी तिथंच बांधून. पौर्णिमा आली जातो म्हणला, काहीतरी अडचण येते त्याला. मोहाची साखळी सत्याला येतो जर म्हणलं तर काहीतरी अडचण आली म्हणते. आता बजारा महाराज आता 12 वर्ष झाली, शिंगोस्त पार पडला, पण सत्याला नको, पारा नको. झालं आमचं सगळं. आणि हे न येऊ देण्यामागे कोण आहे? कोणीच विरोध करणार, देव देव करा. फक्त तुम्हाला मोहाची साखळी आडवी येते. मोहाची साखळी दिसत नाही, तुटत नाही. आणि वरी टाकलंय आशेचा फास. आशा काय सुटत नाही, देवाची भेट होत नाही. आशा राहते पलीकड, मरण येते अलीकड. आशा लागली से पाटी, काय केल्याने आवरे ना. आशा लागली से पाटी, काय केल्याने आवरे ना.
अविद्येचे काठी काही काही केलं तरी आशा आवरत नाही. एवढे बंधन या जीवावर पडले आणि एवढे बंधन आपल्याला तोडायचे आहेत. तेव्हा देवाची भेट होते. किती बंधन पडले. जसं आपण सारवता की नाही, आज सारवलं की उद्या सोमवार झाला की बुधवार, बुधवार झाला की गुरुवार, सारवून सारवून जसे वरी लेप करतात तसं हे बंधन जीवावर पडले. जीवावर पहिलं बंधन मायेचं. पहिलं सुरुवातीला विद्या अविद्या हे बंधन पडलं. त्यानं नंतर टाकले मायेचं, नंतर टाकलंय दैवताचं, नंतर पडलंय प्रपंचाचं, त्याच्यानंतर चौथं बंधन पडलंय अविद्येचं, नंतर या शरीराचं बंधन पडलंय, नंतर याला पुन्हा मायेचं बंधन पडलंय. याची माया वेगळी, नंतर अहंकाराचं बंधन पडलंय. गर्व, मैं बडा, सबसे बडा मैं, हे बंधन पडलं जीव. हा विचाराचं बंधन त्याच्यावर पडलंय. त्याच्यानंतर मोहाची साखळी, त्यानंतर पडलाय आशेचा फास. आता एवढे बंधन एकाएकानं तोडण्यासाठी कसं तोडावं हे बंधन, आणि याच्यासाठीच गुरुची गरज आहे. गुरु कशासाठी? गुरु हे बंधन तोडण्यासाठी गुरु कर्मभूमीला आले. निजात्मिक असता विद्यात्मिक झाला तत्वता, आईशी पाहुणी जीवाची अवस्था, मायेशी कळवळ आले. परमेश्वराला जाणणारा जीव होता, मात्र जीव अविद्यात्मिक झाला म्हणून जीवाच्या मायेला कळकळ वाटू लागली. जीव तर परमेश्वराच्या जवळ होता, मांडीवर होता, आणि या मांडीवर बसलेला जीव कसा निष्ठला आणि कसा जाऊन अविद्येच्या डोहात पडला याची कळकळ मायेला वाटली. निज मायेने काय केले, ज्ञान पुरोहिताशी निरोपिले, जीव चतुर्विध प्रकारे मळू लागले. जीव अविद्यात्मिक झाला पै, ऐशे ऐकता वचन पुरोहित बोले माया कारण, जीवाशी लागले अविद्या बंधन, ते ऐका सावधपणे. कसं जीवाला अविद्या बंधन लागले? अविद्येचे मूळ जाणं आधी सृष्टी आहे प्रमाण, कर्म सृष्टी अधिकार देऊन कर्ममूळ प्रक्षाळने लागे. अविद्येचं मूळ आधी सृष्टीला आहे, आणि या पाताळाच्या खाली एक माया आहे, 96 कुळी माया. किती? 96. 92 नाही, 96. 93 नाही आणि 91 नाही. कशी आहे? 96 कुळी माया. आणि ते माय होती पाताळाच्या खाली, आणि तिला अचानक आली जांभळी. तुम्हाला जांभळी येते की नाही? हा, तशी जांभळी आहे. जांभळी मोठी धोकादायक आहे. आणि त्या जांभळीच्या पोटी, म्हणजे इथून जांभळी येणं आणि त्याच्या पोटी जन्मली विद्या आणि अविद्या. 14 विद्या, 64 कला, आणि हे सगळं विद्या अविद्या अविद्या पंचविषय सप्तव्यसन, हे सगळे अविद्येच्या पोटी जन्माला आले. आणि जांभळी आल्यानंतर जन्माला आले, म्हणून जांभळी घातक असते. आता तुम्हाला देवा वाटत आतापर्यंत आलीच नाही. वाट बघण्यामध्ये बापू कळते बापू कळते, आला बापू म्हणलं की गोबा टाकलं की सुरू झाली. आणि त्या जांभळीच्या पोटी ही माय जन्माला आली, विद्या आणि अविद्या. आणि हे काय करतात? अविद्ये मायेच पाणी थंडगार, मध्ये बुडाले थोर थोर अविद्या. मायेच पाणी थंडगार, मध्ये बुडाले थोर थोर अविद्या. अविद्या मायेच पाणी थंडगार, मध्ये बुडाले थोर थोर अविद्या. मायेच पाणी थंडगार, मध्ये बुडाले थोर थोर अविद्या.
जांभळीपासून जन्माला आली. हे 5 विषय आहेत. शब्द विषय कानाचा. कवाय कानाला चांगला ऐका वाटते, चांगलं बोलले ते गोड वाटते, आणि कोणी जर असं शिवा दिले की त्याचं गोड वाटत नाही. रूप विषय डोळ्याचा, डोळ्याला चांगलं पाहावा वाटते. स्पर्श विषय त्वचेचा, कधी याला मऊ स्पर्श होत राहावं वाटते. असं कधी रस विषय जिभेचा, जिभेला कवाय चांगलं खावा वाटते, कारलं कधी खावा वाटत नाही. आता ते सगळ्यांना जर आपण म्हणलं करा भरीव कारल्याची भाजी करून टाका, गुलाबजामुन येऊ द्या, बुंदी येऊ द्या, तिथं कसा असा विषय आहे. या जिभेला खायची गोडी आहे, आणि सगळी चव इथंच आहे, इथपर्यंतच. याच्या खालीकडे काही चवच नाही, इतकंच आहे. इतक्या पुरतीच होय जिभेपुरती. एवढं जर समजा त्यानं सांभाळला, याच्या खाली काहीच नाही. खरट तिखट आंबट सपक इतकं काही नाही, इतकंच. मग सुगंध विषय नाकाचा, नाकाला चांगला सुगंध घ्यावा. हे 5 विषय. सप्त व्यसन, चोरी जारत्व सुरापाना अप्पू गांजा तंबाखू मदत मांस भक्षण विषारी सर्व मादक द्रव्ये. दूतमचा मध्यमचा वर्ग या चोर प्रधान सेवा येताने नित्य व्यसनाने नित्य घोरांची घोर नरक पचन. दारू पिणे हे अविद्य माईचं खेळ होय. जांभळी इथून निघालेली होय, त्याचा जन्म तिथून झालाय. दारू, मटण खाणं, चोरी करणं, गांजा बनणं, शिकार करणं, परस्त्री गमन करणं, वेशाशी भोग भोगणं, मटका लावणं, पत्ते खेळणं, हे वय अविद्या. आणि याच्यात कोण कोण बुडाले? साधारण माणसं नाहीत. मधी बुडाले थोर थोर ब्रह्म विष्णू महेश्वर. मध्ये बुडाले थोर थोर ब्रह्म विष्णू महेश्वर. हवेच्या मायेचं पाणी थंडगार. मध्ये बुडाले थोर थोर हवेच्या. यानं जीवाला फसवलं. जीव फसत नव्हता. फसवण्याचं काम या 5 विषयानं आणि सप्त व्यसनानं केलं. आणि हे अविद्या आहे आदिसृष्टी विषय. तिथून जन्माला हे अविद्येचं मूळ. आणि आजही जीवाच्या त्यात फसतात. कधी जीव पहा याच्यामध्ये अडकू नका. याच्या वेगळं जीवाला काही करायला तयार नाही. देव कुठं आहे माहित नाही. खाऊन पिऊन देव देव. आपलं देव कसं चालू आहे? खाऊन पिऊन देव देव. जितकं जमल तितक्या उड्या मारणे, खाऊन पिऊन मारणे. काहीच न खाता नाही आणि काहीच करता करून सगळं काय म्हणते, इकडी हो आणि इकडी राहो. महाराजांनी इकडी दिली. बापू म्हणायचं. बापू गेला पुन्हा तेच आहे. काल महाराजांनी झालं का महाराज? महाराज गाडीत बसून दिले ओके. आता पुन्हा इकडे. ही वय अविद्यामान. म्हणून अविद्येचे मूळ आधी सृष्टी आहे. प्रमाण कर्म सृष्टी अधिकार देव कर्म मूळ प्रक्षाळने लागे. सर्व भोग भोगल्या मिळून ते जीवाचे अविद्या बंधना. म्हणून या जीवा कारण कर्मभूमीशी. म्हणून या जीवाला सर्व भोग भोगण्यासाठी कर्मभूमीला न वरते अशा प्रकारचा
निज माया करी प्रसन्नानात मी जेव्हा कैसा जाईल कर्मसृष्टी कारण हे सांगा विज्ञानराया. इतका सूक्ष्म जीव तांदूळा जीव कर्मभूमीला कसा जाईल, कसा भोग भोगेल आणि कसा येईल म्हणजे तू. परत चार पदार्थ मिश्रित करून नरडे उभारून कर्म मार्गे स्थापावे. चार पदार्थ मिश्रित करून नरडे तयार करावे. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे चार पदार्थ नरडे तयार करणं आणि नरडे तयार केल्यानंतर याला इथं पाठवावं लागतं. चार पुरुषार्थाच्या संगतीनं जीवाची कर्म साखळी तोडून जीव शुद्ध स्फटिक करून आनंदाशी भेटविणे. चार पुरुषार्थाची संगत पाहिजे जीवाला. नंतर इथं आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे चारही पुरुषार्थ माणूस बनवतात. आपल्याकडे दुसरा पुरुषार्थ चार पुरुषार्थ सोडून धर्म पुरुषार्थ नाही, अर्थ पुरुषार्थ नाही. धर्म पुरुषार्थ म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, जैन धर्म हे सगळे धर्म मारामारीचे भांडणीचे होते. आणि सगळ्यात मोठा धर्म खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या धर्माची गरज आहे. हे पुरुषार्थ हे कोणाकडे आहे. आपण सगळे फक्त धर्मात मिळाला. ते म्हणते माझा हे धर्म, हे म्हणते माझा हे धर्म, आणि धर्माच्या भानगडी लागल्या त्याच्यामुळे भानगडी व्हावी. अर्थ पुरुषार्थ अर्थ कशाला म्हणतात. अर्थ म्हणल्याबरोबर तुम्ही म्हणता हे होय अर्थ, हे अर्थ नव्ह. हे 3.5 हाताचा जन्म इथं जन्माला आल्यानंतर याचा अर्थ काय होय, याचं काय काम आहे इथं आल्यावर हे कळणं याचं होय अर्थ पुरुषार्थ. तुम्ही इथं आला जन्मा, आता आपण सर्वजण इथं आलो. आता एखाद्याला जर विचारलं तुमचं काय काम आहे, काय सांगता तुम्ही? काय नाही, शेती विधी करा, अमुक करा, तमुक करा, लग्न करून घ्या, 2 लेकरं झाले पाहिजे, त्याला शिक्षण झालं पाहिजे, ते मोठ्या नोकरीला लागले पाहिजे, त्याचे लग्न हो आणि मी डोळ्यात हो आणि सगळं झाल्यावर मग मी भाऊला येऊ. हे आहे पुरुषार्थ. कोणाचे लेकरं येऊ द्याले, कोणाचा लाभ येऊ द्याले माहुला. असं जर झालं असतं तर धनाढ्य येऊ राज्य वैभव सोडून झाले निष्कलंक. सर्व अधिकार पुत्र असं देऊन सर्व संघ परित्याग करून गेले मोक्षाची. म्हणून पुरुषार्थ या अर्थ काम पुरुषार्थ इथं आल्यानंतर काम पाहिजे. जे काम करतात तेच पुरुषार्थी होत आणि जे रिकाम टेकडे बसतात काम न करता आणि काम करणाऱ्याला काही काम करू देत नाही त्यांच्याकडे पुरुषार्थ नाही. काम केलं पाहिजे, काहीतरी कला यावा तुला. आपण एवढे जण आहे की नाही, प्रत्येकाकडे काहीतरी कला राहावं. आणि बगर कलेचं कोण विचारलं. हे होय काम पुरुषार्थ. काय करावे नाही कामाचा माणूस हे नाव आपलं पडलं पाहिजे. हे होय पुरुषार्थ. आणि मोक्ष पुरुषार्थ आणि सगळं करून मोकळा असला पाहिजे, काही त्याला चिंता लागू नाही. हे होय 4 पुरुषार्थाची संगत. जीवाची कर्म साखळी तोडून जीव शुद्ध स्फटिक करून आनंदासी भेटविणे. पुरोहित निरूपिले निज मायेशी विसरला आनंदासी. पडला माया विद्येच्या पाशी चतुर्विध बंद लागले त्या क्षणेशी निरानंद झाला. ज्यावेळेस जीवाला अविद्येचं बंधन पडेल किंवा विद्या किंवा अविद्यामध्ये जीव अडकून पडेल त्यावेळेस जीव निरानंदामध्ये राहतो, त्याच्याजवळ आनंद राहत नाही. आणि म्हणून आपल्याकडे आनंद पाहिजे. काय पाहिजे? आनंद. काय चाललंय? आनंद. ज्याच्याकडे आनंद आहे त्याला कोण्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. मात्र आनंद आपल्याजवळ असला पाहिजे. आणि आनंदाविना अन्य भजनी आत्महित नाही. आनंदाला विसरून जर कोणतंही भजन केलं तर काय उपयोगाचं आहे? सगळ्यात मोठं भजन कोणतं? आनंद. आनंद कोण होय? सखा होय. आपला सखा कोण आहे? आनंद आहे. आनंदा वाचून जीवाचा आणि येथे आनंदा वाचून जीवाचा
येते सका नाही नाही हो कोणाचा आनंदा वाचून देवाचा येते सका नाही नाही हो कोणाचा आनंदा वाचोडे या जीवाचा येथे सका नाही कोणी कोणाचा आनंदा वाचून देवाचा येते सका नाही हो कोणाचा आनंदा वाचून देवाचा येथे सका नाही कोणी कोणाचा येते सका नाही कोणी कोणाचा आनंदा वाचून या जीवाचा येते सका नाही कोणी कोणाचा आनंदाशिवाय सका कोणी नाही आपला म्हणून तुम्ही आनंदी राहा फक्त खुश व्हा. प्रत्येक कामात खुश राहा तुम्हाला बघलं की बरं वाटत आनंद आणि खरा जीवनाचा पुरुषार्थ ते होय जीव हा निरानंद झाला आनंदाला विसरला ज्ञानपुरोहित काय केले मूळ चैतन्याशी बोलाविले जीव सांभाळे घातिले चारी पदार्थासहित मग ज्ञानपुरोहित काय केलं मूळ चैतन्य मायला बोलावून घेतलं रत्नालोक 40वा ज्योतिषृणाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही आणि या मायला जीवाचे ज्ञान कळा काढून जीवाला अव्यक्त नावाचा मळ लावला लुटलं 39 पदाला ज्योतिबागिनामध्ये 39वा निरंजन स्वरूपाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही या देवताला जीवाला पुरुष नावाचा मळ लावला लोटला 38 पदाला निर्मळा 38वा मूळ निर्गुण नावाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही विकार नावाचा मळ लावला तिथून आला 37 पदाला देवनाम 37वा पंचम सच्चिदानंद निर्गुण नावाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही या देवतेने जेव्हा अभेद नावाचा मळ लावला लोटलं 36 पदाला परग 36वा चतुर्थ सच्चिदानंद निर्गुण नावाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही ना अगोचर नावाचा मळ लावला लोटलं 35 पदाला श्रीराम 35वा श्रीमाय नावाची देवता राज्यकर्त्याचा बरं 28 संख्या आहे ममता नावाचा मळ लावला लोटलं 34 पदाला सुंदरा 34वा ब्रह्मा नावाची देवता राज्यकर्त्याचा बरं 4 कोटी आहे निर्दय नावाचा मळ लावला आणि लोटलं 33 पदाला त्रिकुटा 33वा ईश्वर सेवा नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 15 लक्ष आहे ब्रह्मस्मी नावाचा मळ लावला लोटलं 32 पदाला सोना 32वा चिदंबय नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 9 लक्ष आहे माईक नावाचा मळ लावला आणि लोटलं 31 पदाला ब्रह्मपूर्ण निधान पद 31वा जीव ब्रह्म स्वरूपाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 53 लक्ष आहे सांख्य नावाचा मळ लावला एक एक गाव उल्लंघन करत जीव कर्मभूमीला येऊ लागला जीव कुठं होता निरालंब भूमीमध्ये होता अनादी सृष्टीमध्ये होता आणि तिथं जीवाला विद्याविद्येनं भुलून एक एक गाव उल्लंघन करत जीव या कर्मभूमीकडे येऊ लागला निरालंब सृष्टी ओलांडला ब्रह्म सृष्टी ओलांडला आला दिव्य सृष्टीमध्ये 30व्या पदाला सुहानाम 30वा निरामय निर्गुण नावाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही या देवतेने निर्वाण नावाचा मळ लावला लोटलं 29व्या पदाला सांख्य बरोबर 29वा शाखा षण्मुख नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 8 अर्बुद 64 कोटी आहे शैव नावाचा मळ लावला लोटला 28व्या पदाला आवरला 8 चक्रपुरुष 3 हात चक्र 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 स्वामी याचा परिवार 3 लक्ष आहे निर्मळ नावाचा मळ लावला लोटलं 27व्या पदाला चक्रधर 27 त्रिगुण चक्रधर राज्यकर्ता त्याचा परिवार 14 लक्ष आहे नम्रता नावाचा मळ लावला लोटलं 26व्या पदाला ईश्वर 26वा अनुभूती नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 7 लक्ष आहे अनुभव नावाचा मळ लावला लोटलं 25व्या पदाला आप्रकाम 25वा अज्ञान नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 10 कोटी आहे अज्ञान नावाचा मळ लावला लोटलं 24व्या पदाला निरंजन 24वा निवृत्ती नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 12 लक्ष आहे संतुष्ट नावाचा मळ लावला आणि लोटलं 23व्या पदाला शुद्ध चैतन्य 23वा प्रवृत्ती नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 17 लक्ष आहे प्रपंच नावाचा मळ लावला आणि लोटलं 22व्या पदाला प्रभजन 22वा करुणा नावाची देवता राज्यकर्त्याचा बरोबर 7 लक्ष आहे कारुण्य नावाचा मळ लावला आणि लोटलं 21व्या पदाला
शेंद्रू दापदे की सावत्र पामाय चक्रधर नावाचे देवता राज्य त्याचा बरा योग कुठे आहे उदास नावाचा मळ लावला. हे प्रत्येक ठिकाणची देवता जीवाला आपला मळ लावू लागली आणि प्रत्येक ठिकाणची देवता जीवाला मलिन करून आणि जीवाचं जे काही ज्ञान होतं ते काढून घेऊ लागले आणि आपला मळ लावून खाली लोटू लागले. जीवाजी चालला